नेवासा तालुक्यातील जागृत श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांचं देवस्थान 22 जानेवारी रोजी असणाऱ्या नवसाच्या पौषातील चौथ्या रविवारी लाखो भाविकांनी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलंय। दरम्यान यावेळी गर्दीचा अगदी उच्चांक झाला होता। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी हे क्षेत्र जागृत देवस्थान समजलं जातं। भगवान शंकराचे अवतार असलेल्या श्री कालभैरवांचा येथे पदस्पर्श झालाय। त्यामुळे या क्षेत्राची महती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। येथील प्रवरा नदीतील ओली मुठभर वाळू घरी घेऊन शिंपडल्यास घरामध्ये विंचू आणि साप येत नाहीत अशी भाविकांची धारणा आहे। त्यामुळे भाविक येथे श्री कालभैरवनाथांना आवडणारा डाळ रोडग्याचा नैवेद्य अर्पण करतात। त्यामुळे भक्तांची मनोकामना पूर्ण होते अशी या क्षेत्राची ख्याती आहे। येथे दर्शनासाठी मोठी गर्दी पौष महिन्यातील यात्रेनिमित्त होत असते। चौथ्या पौषच्या रविवारी बहिरवाडी येथील मंदिर प्रांगण गर्दीने अगदी फुलून गेलं होतं। मंदिर परिसरामध्ये मोठी यात्रा या प्रसंगी भरत असते। विविध प्रकारची दुकाने यावेळी थाटण्यात आली होती। मंदिर प्रांगणामध्ये महिला भगिनी 3 दगडांची चूल पेटवून डाळ रोडग्याचा नैवेद्य तयार करताना या ठिकाणी दिसून आल्यात। नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांचे 22 जानेवारी रोजी आलेल्या नवसाच्या पौषातील चौथ्या रविवारी लाखो भाविकांनी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलंय। मुख्य मूर्ती प्रवरेच्या मध्यधारेखाली पाण्याखाली असल्याने नव्या मंदिर मार्गे सर्वांनी दर्शन घेतलंय। तर दर्शनासाठी पात्राबाहेरील स्थापित करण्यात आलेली श्री कालभैरवनाथांची मूर्ती ठेवण्यात आली होती। श्री क्षेत्र देवगड येथील महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरेच्या मध्यधारेवर सुमारे 1 कोटी रुपये खर्चाचे बांधकाम पूर्ण झाले आणि उर्वरित सुमारे 15 लाख रुपये खर्चाचं बांधकाम अजून बाकी आहे। भाविकांनी चैत्र पौर्णिमेच्या आतमध्ये हे मंदिर पूर्ण करण्याचा संकल्प केलाय। यात्रेनिमित्त बहिरवाडी क्षेत्राच्या प्रवेशद्वारापासून अरुंद रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाल्यामुळे वाहतुकीमध्ये पोलिसांचे सरकारी वाहन देखील अडकलं होतं। चौथ्या रविवारी गर्दीनं या ठिकाणी अगदी उच्चांक केला होता। बहिरवाडीमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे भाविकांनी पोलीस यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। श्री कालभैरवनाथ हे देवस्थान आहे। ज्या ठिकाणी ही स्वयंभू मूर्ती आहे त्या ठिकाणी अमृतकुंड आहे। त्या अमृतकुंडाच्या स्नानाने त्या ठिकाणी महारोगी नीट झालेला आहे। सर्प विंचू अनेक या ठिकाणी भक्त नीट होऊन गेलेले आहेत। अजून काय महत्व आहे या देवस्थानचं? या देवस्थानचं महत्व असं आहे की या ठिकाणी पौराणिक ज्या टायमाला समुद्र मंथन झालं त्या टायमाला या ठिकाणी जे नेवासा या क्षेत्रामध्ये जे मौनी मायेचं मंदिर आहे त्या ठिकाणी देव दानवाच्या ज्या टायमाला पंक्ती बसल्या त्या टायमाला देव दानवामध्ये जे अमृत सांडल्यानंतर भगवान शंकराने आपल्या डाव्या भुजातून श्री कालभैरवनाथ प्रगट झाले आणि या ठिकाणी त्रिशूळ फेकण्यात आला आणि त्यामुळे हा कुंड या ठिकाणी तयार झाला आणि या कुंडात ते अमृत साठवलेलं आहे आणि त्यांचं रक्षण श्री कालभैरवनाथ या स्वयंभू मूर्तीतून प्रगट होऊन आणि भक्तांना सुख समाधान आणि जे काही पीडित असते रोगी असते त्यांचे दुःख निवारण करतात। श्री धाव कालभैरवनाथा पान लागलं अशा या वाणीतून ते केल्यानंतर श्री कालभैरवनाथ त्या ठिकाणी पावन होतो आणि त्या विंचू सर्प पावणारा जो भाविक आहे त्याचं दुःख हरण होतं। महत्व असं आहे की या वाळूचं महत्व नेल्यानंतर आपल्या परिसरामध्ये जे काही विंचू सर्प आपल्याला दिसतात हे टाकल्यानंतर दिसत नाही असा या कुंडाचा वाळूचा महिमा आहे। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।